सुरुवातीला बातमी पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भातली। या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत। दिल्लीत केंद्र सरकारची दुपारी 3 वाजता एक महत्त्वाची पत्रकार परिषद होती। यावेळी केंद्र सरकारकडून मोठी घोषणा केली जाऊ शकते। दरम्यान दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळासह 4 महत्त्वाच्या बैठका पार पडल्या। या बैठकीमध्ये दहशतवाद्यांविरोधातील कारवाईचा ॲक्शन प्लॅन ठरल्याची माहिती आहे। थेट जाऊया दिल्लीत, आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्यासोबत आहेत। प्रमोदकडून आपण दिल्लीत नेमक्या काय घडामोडी घडत आहेत जाणून घेऊयात। प्रमोद, अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी दिल्लीत घडत आहेत, बैठकांचा सिलसिला सुरू आहे, आत्ताचे अपडेट्स। सुवर्ण, अगदी बरोबर आहे, तुम्ही म्हणालात तसा 4 बैठका, महत्त्वाच्या बैठका काही वेळापूर्वी आता पार पडलेल्या आहेत। साधारणतः सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 1 वाजल्यापासून पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 7 लोककल्याण मार्ग हे जे निवासस्थान आहे त्या निवासस्थानी बैठकांचा सिलसिला जो आहे तो सुरू होता आणि तो संपलेला आहे। यामध्ये प्रामुख्याने जर बघायला गेलं तर काही वेळापूर्वी केंद्रीय कॅबिनेटची बैठक पार पडली। साधारणतः 20 ते 25 मिनिटं ही बैठक जी आहे ती झालेली आहे। या बैठकीमध्ये जर प्रामुख्याने सांगायला गेलं सुवर्ण, तर पहलगाममध्ये जे मृत झाले होते त्यांना श्रद्धांजली वाहिली गेली आणि जी त्या ठिकाणानंतर सरकारला आता काय करायचं आहे त्या अनुषंगाने साधक बाधक चर्चा जी आहे ती या बैठकीमध्ये झाल्याची देखील माहिती मिळत आहे। दुपारी 3 वाजता केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीनंतर सरकारची पत्रकार परिषद होत असते, त्याचा तसा प्रघात आहे आणि आज देखील ती पत्रकार परिषद होणार आहे। केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री जे आहेत अश्विनी वैष्णव ते पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत आणि नेमकं काय काय महत्त्वाचे निर्णय घेतले गेले आहेत त्या अनुषंगाने देखील या पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली जाऊ शकते। त्यामुळे ही पत्रकार परिषद जी आहे ती खूप महत्त्वाची आहे। कालपासूनच अनेक बैठका ज्या आहेत त्या पार पडलेल्या आहेत। सीसीएचची बैठक आज सकाळी खरं तर 11 वाजता पहिली बैठक तीच झाली आणि त्या बैठकीमध्ये संरक्षण म्हणजे सरकारच्या सीमेच्या अनुषंगाने काय काय तयारी जी झालेली आहे त्याची माहिती देखील या बैठकीमध्ये दिली गेली। त्यामुळे सीसीएचच्या बैठकीची माहिती असेल, सीसीईएच्या बैठकीची माहिती असेल, सीसीपीएच्या बैठकीची माहिती असेल, कॅबिनेटची माहिती, या सगळ्याची ब्रीफिंग जी आहे ती 3 वाजता होणार आहे। त्यामुळे 3 वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष लागल्याचं आता बघायला मिळतं। प्रमुख काय घडामोडी घडतायत एकंदरीत त्यावर लक्ष ठेवून तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।